मुंबईकर सध्या घामानं हैराण झालेले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त आहेत. हवामान विभागानं या परिसरासाठी येलो अलर्ट जारी केलाय. तापमानाचा पारा 35 अंशांच्या पार जाणार आहे. मात्र दक्षिण कोकणात चित्र काहीसं वेगळं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. म्हणजेच एका बाजूला उकाडा आणि दुसऱ्या बाजूला पावसाचं संकट, असं दुहेरी स्थिती कोकणवासियांना अनुभवायला मिळणार आहे. आता वळूया मध्य महाराष्ट्राकडे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. इथं केवळ उष्णताच नाही तर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची दाट. कमाल तापमान 38 ते 42 अंशांच्या दरम्यान राहणार असून वादळी पावसामुळे शेतीचं आणि घराचं नुकसान होऊ शकतं. हवामान विभागाने इथंही येलो अलर्ट दिलेला आहे. इतर महाराष्ट्रात मात्र पावसाची कोणतीही चिन्ह नाहीयेत. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार मध्ये कडाक्याचं ऊन असेल. तापमान 40 अंशांच्या वर जाईल. जरी कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हापासून स्वतःचा बचाव करणं गरजेचं आहे. पण विदर्भाची स्थिती यापेक्षा भयंकर आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे अक्षरशः होरपळून निघणार आहेत. इथं तापमानाचा पारा 42 ते 45 अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भासाठी येलो अलर्ट असून दुपारी घराबाहेर पडणं टाळाच असं आवाहन करण्यात आलेलं आहे. मराठवाड्यात आज विचित्र परिस्थिती पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोलीतील उष्णतेची लाट कायम असेल. पण त्यावेळीच नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडेल. म्हणजेच मराठवाड्याला एकाच वेळी हीट वेव्ह आणि अनपेक्षित पाऊस अशा दोन संकटांचा सामना करावा लागणार आहे. येत्या 16 मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केवळ दिवसच नाही तर रात्रीचा उकाडा देखील वाढणार आहे. तर या काळात नागरिकांनी काय काळजी घ्यावी? जास्त पाणी प्या. दुपारी 12 ते 4 या वेळेत काम नसल्यास घराबाहेर पडू नका. सुती आणि हलके कपडे वापरा. पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका. महाराष्ट्रातील हवामानाची ही होती सविस्तर माहिती.